विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी श्री विलास यश टाले, सहाय्यक प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग, कला महाविद्यालय बुलढाणा। सर्वप्रथम राज्यशास्त्र हा विषय घेऊन BA भाग 1 व BA भाग 2 मध्ये उत्तीर्ण होऊन BA भाग 3 सेमिस्टर 5 मध्ये पोहोचलेल्या प्रवेशित झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे राज्यशास्त्र विभागाच्या वतीने हार्दिक अभिनंदन। विद्यार्थी मित्रांनो, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत राज्यशास्त्र या विषयात BA ची पदवी संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना BA भाग 1 मध्ये सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 या सेमिस्टरमध्ये दी इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हिजन अँड लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे भारतीय संविधानातील तरतुदी आणि स्थानिक स्वशासन या विषयांतर्गत भारताच्या संविधानाची जवळून ओळख झाली। BA भाग 2 मध्ये सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4 मध्ये सिलेक्टेड कॉन्स्टिट्यूशन अँड इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे निवडक संविधाने आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाच्या माध्यमातून जगातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या इंग्लंड, अमेरिका व चायना या 3 देशातील राजकीय व्यवस्थेची तसेच सार्क आणि युनो ह्या महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय संघटनांचा अभ्यास करण्याची मौलिक संधी प्राप्त झाली। वरील BA भाग 1 व BA भाग 2 च्या मधील राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासानंतर विद्यार्थ्यांचा राजकीय प्रगल्भता लक्षात घेऊन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळाने मॉडर्न पॉलिटिकल कॉन्सेप्ट अँड पॉलिसी म्हणजे आधुनिक राजकीय संकल्पना आणि धोरण हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय BA भाग 3 सेमिस्टर 5 अँड 6 करिता निवडला आहे। या 2 सेमिस्टरमधील अभ्यासक्रम म्हणजे राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना आधुनिक प्रचलित सामाजिक व राजकीय जीवनातील किंवा व्यवस्थेतील मानव समाजाच्या उत्थान प्रक्रियेत अडसर किंवा बाधा आणणाऱ्या महत्त्वाच्या राजकीय संकल्पनांची ओळख करून देऊन त्या समस्या सोडविण्यासाठी त्यांना तत्पर व मानसिकदृष्ट्या सक्षम बनविणारा अभ्यासक्रम बनविला आहे। हा अभ्यासक्रम यशस्वीरीतीने आत्मसात केला तर BA भाग 3 चा राज्यशास्त्र विषय हा भरपूर मार्क्स देणारा विषय तर ठरेलच, पण त्यासोबत विद्यार्थ्याला आधुनिक जगातील महत्त्वाच्या प्रश्नांची उकल सुद्धा करता येईल। त्या दृष्टीने आजच्या तासिकेत आपण BA भाग 3 च्या सेमिस्टर 5 च्या अभ्यासक्रमावर घटक वाईज किंवा युनिट वाईज चर्चा करूया। विद्यार्थी मित्रांनो, मागील 2 वर्षाप्रमाणे आणि 4 सेमिस्टर प्रमाणे BA भाग 3 मधील सेमिस्टर 5 करिता एकूण 100 गुणांचाच अभ्यासक्रम असेल। प्रश्नपत्रिकेचे स्वरूपही मागील प्रश्नपत्रिकेप्रमाणेच असेल। या 100 गुणांमध्ये 20 मार्काचे इंटरनल असेसमेंट असेल, त्यामध्ये 10 मार्काचे ग्रुप डिस्कशन रिलेटेड टू सिलेबस म्हणजे सिलेबसवर आधारित विषयांवर चर्चा, गटचर्चा 10 मार्कासाठी आणि 10 मार्कासाठी पेपर प्रेझेंटेशन किंवा PPT प्रेझेंटेशन। पेपर प्रेझेंटेशन म्हणजे तुम्ही कोणत्याही एका विषयावर तुमचा पेपर लिहायचा
संशोधनात्मक लेख आणि तो वाचून दाखवायचा किंवा एखाद्या कोणत्याही घटकांवर तुमचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवायचं आणि त्याचं प्रेझेंटेशन वर्गामध्ये प्रोजेक्टरवर द्यायचं. अशा पद्धतीनं 20 मार्काचं इंटरनल असेसमेंट असेल. उर्वरित 80 मार्कासाठी एकूण 5 युनिटवर आधारित लेखी पेपर असेल. यामध्ये प्रत्येक युनिटला 16 मार्क असे 16 गुणिले 5 बरोबर 80 गुण असतील. यातील प्रत्येक युनिटला सारखेच महत्त्व असेल. यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप यावर आपण नंतर चर्चा आणि विचार करणार आहोतच. या 5 युनिटमधील अभ्यासक्रमावर आज आपल्याला चर्चा करायची आहे. यामध्ये युनिट क्रमांक 1 त्या युनिटचं नाव आहे लीडरशिप. दॅट्स कॉल लीडरशिप म्हणजे नेतृत्व. या युनिटमध्ये आपल्याला मीनिंग ऑफ लीडरशिप, फॅक्टर्स ऑफ लीडरशिप आणि रोल ऑफ लीडरशिप या 3 महत्त्वाच्या प्रकरणांतर्गत नेतृत्वाची व्याख्या व अर्थ, नेतृत्वाचे घटक, नेतृत्वाची वैशिष्ट्ये, नेतृत्वविषयक दृष्टिकोन, नेतृत्वाचे स्रोत, नेतृत्वाचे प्रकार, नेतृत्वाची कार्ये व भूमिका, भारतीय नेतृत्वाचा विकास, नेतृत्वास मान्यता आणि नेतृत्वाच्या कार्यपद्धती व तंत्रे इत्यादी बाबींवर युनिट क्रमांक 1 मध्ये चर्चा किंवा अभ्यास करायचा आहे. यानंतर युनिट क्रमांक 2 या युनिटचं नाव आहे रिझर्वेशन म्हणजे आरक्षण. अतिशय महत्त्वाचं युनिट आहे. सद्यस्थितीत जो काही प्रश्न सर्वांच्या मनामध्ये घुंगावत आहे, प्रत्येकाला या देशामध्ये आरक्षण पाहिजे आहे, तर हा जो आरक्षणाचा विषय आहे, या आरक्षण संकल्पनेचा आपल्याला क्रमांक 2च्या युनिटमध्ये सविस्तर असा अभ्यास करायचा आहे. यामध्ये आरक्षणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, आरक्षणाचा अर्थ आणि व्याख्या, आरक्षणाचं स्वरूप, भारतीय संविधान आणि आरक्षण धोरण, भारतीय संसदेतील आरक्षण म्हणजे परिसीमन आयोग, भारतातील आरक्षणाचे राजकारण, आरक्षणाशी संबंधित आयोग आणि कायदे, आरक्षणाच्या संकल्पना, आरक्षणाचे राजकारण आणि भारतातील आरक्षणाची आंदोलने. अशा पद्धतीनं या युनिट क्रमांक 2 मध्ये आरक्षण म्हणजे रिझर्वेशन या टॉपिकवर आपल्याला सविस्तर आणि सूक्ष्मपणे अध्ययन आणि अध्यापन करायचे आहे. यानंतर युनिट क्रमांक 3 त्या युनिटचं नाव आहे नॅशनॅलिझम. दॅट्स कॉल्ड राष्ट्रवाद मीन्स राष्ट्रवाद. राज्यशास्त्रातील अतिशय महत्त्वाची संकल्पना. यामध्ये आपल्याला राष्ट्रक म्हणजे काय, राष्ट्रवादाच्या आणि राष्ट्राच्या व्याख्या, राष्ट्रीयत्व किंवा राष्ट्रवादाचा अर्थ, राष्ट्रवाद किंवा राष्ट्रीयत्व यामधील मूलभूत फरक, राष्ट्रीयत्व किंवा राष्ट्रवाद यांच्या सविस्तर अनेक लेखकांच्या व्याख्या, राष्ट्रवादाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, राज्य आणि राष्ट्र, एक राष्ट्र एक राज्य सिद्धांत किंवा स्वयंनिर्णयाचे तत्व, राष्ट्रवाद आधारभूत घटक, राष्ट्रवादाची भारतीय राजकारणातील प्रासंगिकता आणि राष्ट्रवादाचे परीक्षण इत्यादी मुद्द्यांवर आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे. यानंतर युनिट क्रमांक 4 ज्या युनिटचं नाव आहे कम्युनलिझम. दॅट्स कॉल्ड जमातवाद. कम्युनलिझम मीन्स जमातवाद. या जमातवादाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, जमातवादाचा अर्थ व व्याख्या, जमातवाद निर्मितीचे कारण, जमातवादाचे स्वरूप, जमातवादाचे प्रकार, जमातवादाची भारतीय राजकारणातील भूमिका, भारतातील जमातवादाची प्रासंगिकता इत्यादी
उपमुद्द्यांवर किंवा उपघटकांवर आपल्याला या युनिटमध्ये सविस्तर असा अभ्यास करायचा आहे। आणि यानंतर सेमिस्टर 5 मधील शेवटचं म्हणजे युनिट क्रमांक 5, त्या युनिटचं नाव आहे दहशतवाद। इंग्रजीमध्ये त्याला टेररिझम असे म्हणतात। दहशतवाद हा तुमच्या सर्वांच्या ओळखीची असलेली संकल्पना, परंतु आपल्याला या युनिटमध्ये या दहशतवादावर शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करायचा आहे। त्यामध्ये मग दहशतवाद म्हणजे काय, नेमकं दहशतवाद कशाला म्हणायचं, दहशतवादाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, आणि या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये सुद्धा आपल्याला जागतिक दहशतवादाची पार्श्वभूमी अभ्यासायची आणि भारतीय दहशतवादाची सुद्धा पार्श्वभूमी अभ्यासायची आहे। त्यानंतर दहशतवादाचा नेमका अर्थ, दहशतवादाच्या विविध राजकीय विचारवंतांनी आणि अभ्यासकांनी केलेल्या व्याख्या, दहशतवादाचे प्रकार, दहशतवाद निर्मितीची कारणे, दहशतवाद प्रतिबंधक कायदे, त्यामध्ये पोटा, मोक्का, टाडा हे जे आपण नावं वर्तमानपत्रामध्ये ऐकली आहेत, वाचली आहेत, त्याचा सविस्तर अभ्यास आपल्याला या युनिट क्रमांक 5 मध्ये दहशतवाद या शीर्षका अंतर्गत करायचा आहे। यावरून आपल्या या चर्चेवरून आपल्या असं लक्षात आलं असेल की खरोखरच या वर्षीचा BA भाग 3 मधील सेमिस्टर 5चा जो अभ्यासक्रम आहे तो अतिशय मनोरंजक पद्धतीनं आणि आकर्षक पद्धतीनं आपण अभ्यासू शकतो, कारण ह्या संकल्पना आपल्यासाठी खूपच महत्त्वाच्या आहेत। आपल्या आयुष्यात येणारं कोणतंही क्षेत्र असो, त्यामध्ये नेतृत्व या प्रकरणाचा किंवा युनिटचा अभ्यास आपल्याला निरंतर सदैव कामी पडणार आहे। नेतृत्व म्हणजे जो कोणी नेतृत्व करत असेल त्याच्यासाठीच हे आवश्यक आहे असं नाही, तर चांगलं नेतृत्व ओळखण्यासाठी सुद्धा नेतृत्व या संकल्पनेचा अभ्यास आपल्याला असणे गरजेचं आहे। त्यानंतर आरक्षणाचा विषय तर अतिशय महत्त्वाचा आहेच। आरक्षण का, कसं आणि केव्हा असावं हे आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे, कारण भारतातील हा मुख्य प्रश्न झालेला आहे आणि म्हणून या प्रश्नाला कशा रीतीनं सामोरं जायचं याची तयारी प्रत्येक भारतीय नागरिकांमध्ये असणं गरजेचं आहे। तिसरा महत्त्वाचा युनिट म्हणजे राष्ट्रवाद। राष्ट्रवादातूनच खऱ्या अर्थानं देशाची एकता आणि अखंडता कायम राहत असते। ज्या नागरिकांमध्ये राष्ट्रवाद शून्य होतो तो देश लयास जाण्याला एका क्षणाचाही विलंब लागत नाही। राष्ट्रवाद ही एक अशी भावना आहे की ती सर्व जाती धर्माच्या, अनेक प्रांताच्या, अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम करते, ती म्हणजे राष्ट्रवादाची भावना। आणि राष्ट्रवादामुळे आपण आपल्या देशाला एकसंध आणि मजबूत तर ठेवू शकतोच, पण परकीय आक्रमणा लुटून लावण्याची तयारी फक्त या राष्ट्रवादामध्येच असते। म्हणून राष्ट्रवाद ही संकल्पना आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। क्रमांक 4 मध्ये जे आहे ते जमातवाद, कम्युनलिझम, हा अलीकडच्या काळामध्ये भारतीय सामाजिक जीवनाला लागलेला एक कलंक म्हणता येईल, कारण या जमातवादामधून अनेक प्रकारच्या निघृण अशा हत्या भारतामध्ये सुरू झालेल्या आहेत, जे पूर्वी आपल्या देशामध्ये नव्हतं, पण अलीकडच्या काळामध्ये यानं खूप उग्र रूप धारण केलेलं आहे। त्या जमातवादाचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि दहशतवादामुळे संपूर्ण जगातील शांती लयास गेलेली आहे आणि म्हणून दहशतवाद ही संकल्पना सुद्धा अभ्यासासाठी अतिशय महत्त्वाची आणि गरजेची आहे। या दृष्टिकोनातून हे 5ही युनिट फक्त मार्क्स मिळवण्याच्या दृष्टिकोनातूनच नव्हे, तर माणसाला माणूस घडवणारा हे सर्व शिक्षण या गटामध्ये मोडणारे आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण यावर्षी सेमिस्टर 5 मध्ये या संकल्पनांचा
विविध अंगाने आणि विविध दृष्टिकोनातून अभ्यास करणार आहोत. आपण जेवढा इंटरेस्ट यामध्ये दाखवसाल तेवढं तुम्हाला यामध्ये अभ्यास करताना त्याचा फायदा तर होईल, परंतु ह्या संकल्पना आत्मसात होण्यास वेळ लागणार नाही. या ठिकाणी आपण या अभ्यासक्रमावरील चर्चेचा हा व्हिडिओ शांतचित्ताने ऐकला त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. आपण या व्हिडिओला लाईक्स करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.